पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची योजना कधीच बंद होणार नाही। सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे। एक बटन दाबल्यावर 10-10 लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे। सप्टेंबर हप्त्याचे आणि ऑक्टोबर हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे एकत्रितपणे विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला आता वाट पाहायची गरज नाही, आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही। कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे त्याची संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत येऊन जाईल। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी महिला व बालिका सेवा मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना दिलेली होते की सरसकट सर्व लाडक्या बहिणींनी केवायसी करणं गरजेचं आहे। ज्या ज्या बहिणी केवायसी करतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु ज्या बहिणी केवायसी करणार नाहीत अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। परंतु लाडक्या बहिणींना या केवायसीचा आणि या सप्टेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा कसलाही संबंध येत नाही। कारण हे केवायसी केले किंवा नाही केले तरी पण तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत। परंतु जर तुम्हाला नोव्हेंबरच्या पुढे हप्ते सुरू ठेवायचे असतील तर त्यावेळी 100 आणि 101% केवायसी करणं गरजेचं आहे। तशा प्रकारची माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। एकनाथ शिंदे साहेब याविषयी काय म्हणलेले आहेत तुम्ही सुद्धा कान देऊन ऐका। 2 हप्त्याचे आले बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होतील। परंतु लाडक्या बहिणींनो, अगोदर पैसे आले किंवा नंतर पैसे आले तरी पण तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक आहे। कारण पुढील अजून 4 वर्षे उरलेले आहे। 4 वर्षांमध्ये जर तुम्हाला अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे। कारण लाडक्या बहिणींनो, या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। या लाडकी बहीण योजनेमध्ये काही श्रीमंत घरामधील महिलांनी सुद्धा या ठिकाणी अधिकाऱ्यांना पैसे देऊन या ठिकाणी नकली बनावट कागदपत्र तयार करून आपला अर्ज पात्र केलेला होता आणि त्यांनी सुद्धा आतापर्यंत सर्व हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत। परंतु यापुढे अशा श्रीमंत लाडक्या बहिणींना लाभ घेता येणार नाही। सोबतच काही पुरुषांनी साड्या नेसल्या, काही पुरुषांनी या ठिकाणी कपाळाला टिकल्या लावल्या, काही पुरुषांनी या ठिकाणी केस लावली डोक्याला जास्त प्रमाणामध्ये, म्हणजेच आम्ही पुरुष नाही आम्ही महिला आहोत अशा पद्धतीने दाखवून सुद्धा सरकारची फसवणूक केलेली आहे। असे 14,000 पुरुष आतापर्यंत सापडलेले आहेत। बघा अशा प्रकारच्या गोष्टी या लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे होत होते, त्यामुळेच या ठिकाणी केवायसी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। रे केवायसी कुठे करायची, कशी करायची, कशा पद्धतीने केले तर आपला अर्ज पात्र ठरेल आणि याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। जर तुम्ही या ठिकाणी दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी तुमचा अर्ज सुद्धा अपात्र होणार आहे। बघा लाडकी बहिणींनो, सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होत आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो। त्याचप्रमाणे या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबर हप्ता आणि ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबर हप्ता एकत्रितपणे जमायला सुरुवात झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी सकाळपासून मेसेज केलेले आहेत की आमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे आलेले आहेत। काही जिल्ह्यामधील भरपूर बहिणींना पैसे आल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। परंतु अद्याप ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील त्या बहिणींना पैसे कधीपासून येणार आहेत, त्यांना केवायसी करायची गरज आहे की नाही याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही, तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न पडणार नाही। तत्पूर्वी लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलवरती खरोखर नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। कारण यूट्यूब असेल, फेसबुक असेल अशा सोशल मीडियाच्या पुरते मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। आपला एकमेव असा चॅनल आहे, या चॅनलवरती
कमी व्हिडिओ आपण टाकत असतो, परंतु जरी एक व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींपर्यंत संपूर्ण सविस्तर आणि सत्य माहिती पोहोचत असते। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच विस्तार होणार होता, परंतु लाडक्या बहिणींनो राज्यामध्ये मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान झाल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या या जिल्ह्यामध्ये जाऊन या ठिकाणी पाणी करण्याचं काम सुरू होतं। या पाणीमध्ये शेतकरी बांधवांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकार व्यस्त होतं, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्टेंबर आता आलेला नव्हता, परंतु लाडक्या बहिणींनो जरी तुम्हाला पहिल्या दिवशी पैसा आलेला नसेल तरी पण तुम्हाला आजपासून वाटप होत आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचे नवरात्री गोड झाल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे वाटप होतील आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महिला व बालिका सेवा मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी या प्रमुख नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। अशा लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत जिल्ह्यांची आणि या बँकांची यादी बघत आहोत, तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा काही महत्त्वाची कामे केलेली असावीत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अन्यथा जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। बँकेच्या मेसेजचा वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडकी बहिणींना राज्यातील सरासरी 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते, परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून या 2,26,00,000 अर्जांपैकी आतापर्यंत 26,00,000 बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे। आता राज्यामध्ये फक्त 2,26,00,000 बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात, म्हणजेच लाडक्या बहिणींनो या महिन्यामध्ये सुद्धा अजून या 26,00,000 बहिणी अपात्र होऊ शकतात, अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात येत आहे। बघा मोठ्या प्रमाणामध्ये छाननी सुरू आहे। सध्याच्या स्थितीला माही सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र असेल, कॉम्प्युटर सेवा केंद्र असेल, अशा ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला केवायसीचा धूमधडाका उठल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल, तर या केवायसी दरम्यान भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज सुद्धा अपात्र झालेले आहेत। बघा जर तुम्ही योग्य पद्धतीने केवायसी केले तर पात्र ठरेल, परंतु जर तुम्ही गाय गडबडीत केवायसी करायला गेला तर तुमचा अर्ज अपात्र सुद्धा होणार आहे। लाडक्या बहिणींनो याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, जर तुम्ही या ठिकाणी बरोबर उत्तरे दिले तरच मला पात्र करण्यात येईल। बघा तुमच्याकडे 4 गाडी आहे का, तुमच्याकडे 4 गाडी नाही का, अशा पद्धतीने उलटसुलट प्रश्न विचारलेले आहेत आणि तुम्हाला त्याची योग्य उत्तर द्यायचे आहे। तर ते उत्तरे जर तुम्हाला द्यायला येत असेल तरच फॉर्म भरा, अन्यथा तुम्ही फॉर्म लगेच भरू नका। तुमच्या गावामधील माही सेवा केंद्र, सेतू सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन भरायचं आहे। जर तुम्हाला असं बाहेर कुठं जायचं नसेल तर मोबाईलवरून कशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु लाडके बहिणींनो एकंदरीत सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हणण्याचं एकच कारण आहे, कारण आज सकाळी महिला व बालिका सेवा मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आलेले होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण प्रत्येक महिना संपला की त्याच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत असतात, परंतु या सप्टेंबर महिन्याचे आता शेवटचे काही दिवस उरलेले आहेत आणि अद्याप बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं होतं की या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद झाली आहे, परंतु लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, लाडकी बहीण योजना सुरूच आहे। परंतु याच्यामध्ये ज्या बहिणी पात्र असतील त्यांच्याच खात्यामध्ये निधी वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही या प्रमुख जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तरच तुमची प्रतीक्षा संपेल, तरच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओच्या खाली कमेंट केलेल्या होत्या की आमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे आलेले नाहीत, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु अद्याप कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे पैसे वाटप झालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये चिंता सुद्धा पसरलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही, कारण या गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्यासाठी परिपत्रक सुद्धा
काढण्यात आलेलं आहे. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपल्याचं पाहायला सुद्धा मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा देतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी या ठिकाणी हे पैसे वाटप करणं शक्य होत नसतं. त्यामुळे या ठिकाणी प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रमुख जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर हप्ता वाटप होईल त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे. जर तुमचा आधार कार्डवरील पत्ता चुकीचा असेल किंवा नाव तुमचं चुकीचं असेल, तुमची जन्मतारीख एकेरी उल्लेख केलेला असेल, त्यासोबतच तुमचा फोटो जुना असेल तर या ठिकाणी हप्ता येण्यासाठी अडथळा येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करायचं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणी KYC करतील, आपलं आधार कार्ड अपडेट करतील, अशा बहिणींना काळजी करायची नाही. या बहिणींना पुढील 4 वर्ष या लाडक्या बहिणी योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणीनं, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, काही गोष्टींची काळजी तुम्ही सुद्धा घ्यायची आहे. याच्यामध्ये पहिली जी गोष्ट सांगण्यात आलेली आहे ती पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीला आहे का, तुमचं उत्पन्न या सालामध्ये म्हणजेच 2025 मध्ये 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं आहे का, तुम्ही सुद्धा अशा सर्व गोष्टींमध्ये बसत आहेत का, हे सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक या गोष्टींची लक्षात घेतली तर तुम्हाला काळजी करायची कसली गरज पडणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणीनं, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा देतच आहे. बघा लाडक्या बहिणीनं, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या YouTube फेसबुकवरती फिरत होत्या. परंतु आता खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली अशा बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे. कारण थेट निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. थेट बहिणींच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत. एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या हजारो रुपयांचा फायदा होऊन जाईल. पुढील 4 वर्ष तुम्हाला या लाडकी बहीण योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. यासोबतच लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला 100 वस्तू स्वस्त दराने मिळणार आहेत. म्हणजेच राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की सर्व लाडक्या बहिणींना या 100 वस्तू अगदी स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत. बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी 12%, 28%, 18% GST याच्यामध्ये जे स्लॅब होते तर ते कमी करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आतापासून या ठिकाणी कमी दरामध्ये स्वस्त वस्तू सुद्धा मिळणार आहेत. एकंदरीत आता आपण जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी बघत आहोत. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, चंद्रपूर, धाराशिव, गडचिरोली जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना, कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची नाही. काही लाडक्या बहिणींना अगोदर पैसे येतील तर काही लाडक्या बहिणींना नंतर पैसे येतील. परंतु पैसे हे तुम्हाला 100 आणि 100% येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नये अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय